नमस्कार प्रेक्षकांनो, सेंट्रिसिटीच्या सेंट्रेशालामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि माझं नाव आदित्य आहे. एक देश म्हणून 2025 पर्यंत आपला GDP $5 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. अनेक अहवाल असेही सांगतात की 2050 पर्यंत भारत $30 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनू शकतो. एका अर्थव्यवस्थेच्या यश आणि वाढीचे सर्वात महत्त्वाचे निकषांपैकी एक म्हणजे तिच्या भांडवली बाजारातील वाढ. याबद्दल काहीच शंका नाही आणि विविध उद्योग तज्ज्ञांनी केलेल्या अनेक अहवालांनुसार पुढील काही दशकांत निफ्टी आणि सेन्सेक्स नवीन आणि आश्चर्यकारक उंची गाठतील. भारताच्या वाढीच्या प्रवासात किंवा भारताच्या इक्विटी भांडवली बाजारात किंवा इतर विविध गुंतवणुकीच्या प्रकारांमध्ये गुंतवणूकदार म्हणून भारतावर विश्वास ठेवून मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. पण एक मध्यस्थ किंवा संपत्ती व्यवस्थापन आणि वितरण क्षेत्रातील व्यावसायिक म्हणून मी या अद्भुत भारताच्या वाढीच्या प्रवासाचा नेमका कसा आणि कशाप्रकारे फायदा घेऊ शकतो. तर सर्वप्रथम या संदर्भात तुमचे मत काय आहे? एक उद्योगातील दिग्गज म्हणून आणि मालमत्ता व्यवस्थापन व वितरण उद्योगाशी संबंधित राहिल्याने या विषयावर तुमचे विचार काय आहे? आदित्य, लाजिरवाणं वाटू नये, पण हो, मी या प्रवासाचा मोठा भाग पाहिला आहे. मला 2003 साली या उद्योगाशी जोडले जाण्याचे भाग्य लाभले आणि त्यानंतर मी या क्षेत्रातील सर्व बदल पाहिले आहेत. तर अशा एका टप्प्यातून जिथे म्युच्युअल फंड आणि गुंतवणूक करणे हे फारसे आरोग्यदायी किंवा स्वीकारार्ह मानले जात नव्हते, मी पाहिले आहे की लोकांनी या उत्पादन वर्गाला, विशेषतः म्युच्युअल फंडांना स्वीकारले आहे आणि लोक पुढे येऊन म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत आहेत. आणि मला वाटते की हे आपण गेल्या 2 दशकात पाहिलेल्या वाढीत स्पष्टपणे दिसून येते. मी जेव्हा या उद्योगात सामील झालो तेव्हा 2003 साली सुमारे 1.5 लाख कोटींच्या आसपास होते आणि त्यावेळी सेन्सेक्स साधारणपणे 3,000-2,500च्या पातळीवर होता. आणि सध्या तुम्हाला माहिती आहेच, म्युच्युअल फंड उद्योगाचा आता 47 लाख कोटींवर पोहोचला आहे. हरी बोलताच होय. आणि आपल्याला माहित आहे की सध्या सेन्सेक्स कुठे आहे? तो सुमारे 67,000च्या पातळीवर आहे. म्हणून मी नेहमीच नवीन उच्चांक गाठताना पाहिले आहे आणि या प्रवासाचा तुम्हीही मोठा भाग होता. नक्कीच. दुसऱ्या बाजूला आणि या हालचालीवर एक वर्गाने मोठ्या प्रमाणात फायदा घेतला. ते म्हणजे आर्थिक मध्यस्थ, म्हणजेच आपण ज्यांना MFDs किंवा IFAs म्हणतो. मी लोकांना या क्षेत्रात आपली कारकीर्द घडवताना पाहिलं आहे. त्या काळात जे लोक पुढे आले त्यांनी आपल्या ग्राहकांसाठी चांगलं काम करून मोठा उभारला आहे. आपल्या ग्राहकांसाठी संपत्ती निर्माण करून त्यांनी स्वतःसाठीही संपत्ती निर्माण केली आहे. आणि ह्या क्षेत्राची हीच खरी खासियत आहे की तुम्ही इतरांसाठी संपत्ती निर्माण करण्यात मदत करता आणि त्यातून तुम्हालाही मोबदला मिळतो आणि त्या प्रक्रियेत तुम्ही स्वतःसाठीही संपत्ती निर्माण करता. आणि एक फार मोठी गोष्ट आदित्य, या क्षेत्रातली सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे भांडवलाची गरज जवळजवळ शून्य आहे. तुमच्याकडे फक्त ज्ञानाचं भांडवल असलं की पुरेसं आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही हे काम साइड बाय साइड देखील सुरू करू शकता. म्हणूनच असं काही बंधन नाही की तुम्ही पूर्ण वेळ व्हायलाच हवं. बरोबर. किंवा व्हायलाच हवं. तुम्ही सध्याच्या कामासोबत हे एकत्र सुरू करू शकता, कारण आपल्यापैकी प्रत्येकाचा मोठा सामाजिक गट असतो. आपल्याला आजूबाजूला गुंतवणूक करणारे अनेक लोक माहीत असतात, पण नशिबाने किंवा दुर्दैवाने कदाचित त्यांना या क्षणी सर्वोत्तम उपाय मिळत नसतील. आणि आपण अशा काळाकडे जात आहोत जिथे आर्थिक उपाय खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आणि त्यातील सखोलता देखील. तर अनिरुद्ध, तुझा देखील संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात तसाच आणि खूप व्यापक प्रवास झाला आहे. मला माहिती आहे की तू सिटीबँक पासून एफएल वेल्थ आणि अलीकडे जुलियस बेअर या आघाडीच्या संपत्ती व्यवस्थापन कंपन्यांमध्ये काम केलेस आणि त्यानंतर सेंट्रिसिटीमध्ये सामील झालास. तर हा प्रवास कसा राहिला आणि गेल्या 20 वर्षांत भारतीय भांडवली बाजार किंवा संपत्ती व्यवस्थापन उद्योगात तू हे क्षेत्र कसे बदलताना पाहिलेस? तर आदित्य, जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा संपत्ती व्यवस्थापक म्हणून मुख्य लक्ष म्युच्युअल फंड आणि विम्यावरच होतं, बरोबर ना? आणि
फराजनेही सांगितल्याप्रमाणे एक काळ असा होता की म्युच्युअल फंडाची स्वीकारार्हताच फारशी नव्हती, बरोबर. आणि म्युच्युअल फंड वितरकांना खरंच बाहेर जाऊन त्यांच्या गुंतवणूकदारांना समजावावं लागायचं की म्युच्युअल फंड का चांगला आहे आणि दीर्घकालीन वाढीसाठी त्यांनी तो निवडावा. त्या दिवसांपासून, म्हणजे मी जवळपास 2005 पासून बोलतोय, आजपर्यंत गेल्या एका दशकात आपण पाहिलं की केवळ म्युच्युअल फंडच नाही, तर तो जवळपास 47 लाख कोटींवर पोहोचला आहे, जसं आपण बोलतोय. इतर उत्पादन श्रेणी किंवा गुंतवणुकीच्या संधीही त्याच्यासोबत वाढल्या आहेत. जसं की PMS देखील दरवर्षी सुमारे 25% कागरने वाढत आहे, म्हणून गेल्या 10 वर्षात जवळपास दुप्पट झाले आहे. देखील पुन्हा सांगतो, विलक्षण वेगाने वाढत आहे. म्हणजे जिथे म्युच्युअल फंड सुमारे 2005 ते 2010 या काळात होता, तिथेच आपण आता इतर उत्पादने जसे की PMS, बार्स मार्केट यांसारख्या क्षेत्रात आहोत. हे क्षेत्र देखील खूप चांगल्या वेगाने, जवळपास 25% ते 30% कागरने विकसित होत आहे. आणि आता जर मी हे वेल्थ मॅनेजरच्या प्रवासाशी जोडून पाहिलं, तर जर मी फक्त म्युच्युअल फंड वितरक न राहता स्वतःला वेल्थ मॅनेजरमध्ये रूपांतरित केलं आणि ग्राहकाच्या संपूर्ण पोर्टफोलिओकडे पाहिलं, तसेच आर्थिक उत्पादने एकत्रितपणे पाहिली, तर मी म्युच्युअल फंड आणि विम्यापेक्षा खूप पुढे जाऊ शकतो, माझी कमाई वाढवू शकतो आणि ग्राहकाच्या पोर्टफोलिओची अधिक सर्वांगीण काळजी घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही असं म्हणत आहात की केवळ वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्येच नव्हे, तर वेगवेगळ्या उत्पादन वर्गांमध्येही भर पडली आहे. ते म्हणजे त्याच मालमत्ता वर्गात, उदाहरणार्थ पूर्वी इक्विटी किंवा डेटमध्ये फक्त म्युच्युअल फंड्स असायचे, आता सारखी इतर साधने किंवा अगदी साधे आणि सोपे बाँड्स, वेगवेगळ्या प्रकारचे बाँड्स आणि अगदी वगैरे सुद्धा आले आहे. खेळा. तर एक गोष्ट जी मला समजून घ्यायची आहे, मी अनेकदा 2 संज्ञा ऐकल्या आहे आणि मला या दोघांमधला फरक समजलेला नाही. एक म्हणजे म्युच्युअल फंड वितरक किंवा आणि दुसरा म्हणजे आर्थिक उत्पादन वितरक. तर हे दोन्ही एकच आहेत का? ते दोन्ही एकाच संदर्भात वापरले जातात का, किंवा त्यांच्यात काही वेगळेपण आहे का? म्हणजे हे एक उत्क्रांती आहे. बरोबर. ही एक उत्क्रांती आहे. प्रत्येक उद्योगात उत्क्रांती होते. तर म्हणजे असा व्यक्ती जो फक्त म्युच्युअल फंड उत्पादनांशी व्यवहार करायचा, म्हणजे म्युच्युअल फंड वितरक. पण मग बघा, काही गोष्टी आहेत ज्या मी आता सुचवतो. एक म्हणजे लोकांची गरज आणि त्या गरजांसाठी उपलब्ध असलेल्या उपाययोजना, त्या जसजशा आपण आता चर्चा केली तशा बदलत आहे. हो. म्हणून नवीन उत्पादने, नवीन उत्पादन श्रेणी येत आहे. आणि जर एखादी व्यक्ती फक्त एका उत्पादनाच्या टोपलीतच राहिली, तर त्याची वाढ मर्यादित राहील. म्हणजे असं काहीसं होईल की तो जणू झाडाला बांधलेला आहे, त्यामुळे त्याच्यासाठी फक्त एक ठराविक चराई क्षेत्र असेल. आणि दुसरं म्हणजे सध्याच्या काळात तुम्ही अनेक प्लॅटफॉर्म्सचा उदय पाहत आहात, जे ग्राहकांना जवळपास सर्व उत्पादने देत आहे. आणि बघा, तंत्रज्ञानाचा स्वीकार कोविडमुळे जणू गतिमान झाला आहे. माहिती आहे. म्हणूनच पूर्वी जे लोक या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वापरण्याबद्दल खूप साशंक होते, ते आता त्यांना पूर्णपणे सरावले आहे. आणि खरं तर आता लोक प्रत्येक उत्पादन श्रेणी किंवा उद्योगाकडून ऑनलाईन सेवा मागत आहेत. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे हा एक उत्क्रांतीचा भाग आहे. आणि त्यातच लोकांच्या गरजाही आता बदलल्या आहेत. म्हणून आर्थिक उत्पादन वितरक हा असा व्यक्ती आहे जो केवळ म्युच्युअल फंडच सुचवत नाही, तर ग्राहकाच्या मालमत्ता वाटप आणि उद्दिष्ट नियोजनाच्या गरजांसाठी उपाय म्हणून ते सुचवतो, ज्यामुळे तो ग्राहकाच्या व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेल्या पैशाचा मोठा हिस्सा मिळवू शकतो. आणि बघा, दुसरी एक सकारात्मक गोष्ट म्हणजे आपण नेहमी म्हणतो की विविधीकरण चांगले आहे. म्युच्युअल फंड वितरक देखील त्यांच्या ग्राहकांना सांगतात, कृपया विविधीकरण करा म्हणजे जोखीम विभागली जाईल. हेच तत्व म्युच्युअल फंड वितरकांनाही लागू होतं. पहा, कारण पुन्हा मी ज्या म्युच्युअल फंड उद्योगाच्या संपूर्ण प्रवासाचा भाग होतो,
त्यात मी पाहिलं की सुरुवातीला मोबदला खूप चांगला होता आणि मग हळूहळू काळानुसार हा मोबदला कमी होत गेला. आणि त्यामागे वेगवेगळ्या कारणं आहेत. काही कारणं नियामक आहेत, काही विशिष्ट कारणांमुळे. उद्योग वाढला आहे ते योग्य वाटतं. तर दुसरं म्हणजे एक गोष्ट आहे जी म्हणजेच टोटल एक्सपेन्स रेशो. म्हणून एखादा फंड जितका मोठा होतो तितका त्या फंडाचा सत कमी होत जातो. बरोबर. म्हणून साहजिकच उत्पन्नही कमी होतन्य आणि त्यामुळे वितरण शुल्कही काळानुसार मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. आणि अर्थातच अंतिम ग्राहक किंवा गुंतवणूकदाराच्या हितासाठी खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी नियामकाकडूनही खूप गंभीर प्रयत्न झाले आहेत. म्हणून त्या दृष्टिकोनातूनच जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला MFDsना देखील आपले उत्पन्नाचे स्रोत आणि व्यवसाय विविध करणे आवश्यक आहे. आणि हो, हे एक कारण आहे. आणि अर्थातच मोठं कारण म्हणजे ग्राहकांच्या गरजा बदलत आहेत. आता चांगल्या सोल्युशन्स उपलब्ध आहेत आणि आपल्याला ते सुचवायला हवं. आणि लोकही आता खूपच महत्वाकांक्षी होत आहे. म्हणून जर तुम्ही एखाद्या नवीन क्लायंटला एखादं उत्कृष्ट PMS सुचवलं तर ते थोडं निच प्रॉडक्ट आहे. म्हणजे गुंतवणूक ही पूर्णपणे मानसशास्त्रावर आधारित असते. म्हणून म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची 2 मुख्य कामं आहेत. एक म्हणजे गुंतवणूकदाराच्या मानसिकतेची काळजी घेणे, म्हणजेच त्याची लोभ आणि भीती सांभाळणे. आणि दुसरं म्हणजे शक्य तितक्या उत्तम सोल्युशन्स देणे. बरोबर. म्हणजे तुम्ही म्हणताय की हे दोघांसाठीही फायद्याचं आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युटरसाठी कारण तो आपला उत्पन्नाचा स्रोत, कमाईचा स्रोत डिव्हर्सिफाय करतोय. आणि गुंतवणूकदाराच्या दृष्टीनेही त्याला म्युच्युअल फंड्स शिवाय इतर प्रॉडक्टचं जास्त ॲसेट क्लासेस मिळतात वगैरे. भरूनच हे दोघांसाठीही जिंकण्याची परिस्थिती आहे. हे अगदी तसंच आहे. आपण पुन्हा 2000च्या सुरुवातीला गेलो तेव्हा फक्त FD एकमेव ॲसेट क्लास होता. कदाचित फार थोडे लोक डायरेक्ट इक्विटीजमध्ये गुंतवणूक करत होते आणि त्या काळात घोटाळ्यांमुळे लोकांचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. त्या काळात भरून FD हा मुख्य ॲसेट क्लास होता. पण नंतर तुम्ही पाहिलं पुन्हा एकदा म्हणजे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचा उदय झाला. आणि अचानक कुठून तरी हे एक उत्तम गुंतवणूक उत्पादन बनलं आणि आप म्युच्युअल फंड साइट्सवर त्या मोहिमा पाहायला लागलो. होय. वरून आता अशाच प्रकारे इतर उत्पादनेही विकसित होतील. आणि मी नेहमी पाहिलं की जे लोक एखाद्या उत्पादनाला सुरुवातीला पकडतात तेच सर्वात मोठे लाभार्थी ठरतात. होय. म्हणजे खरं तर मी याच्याशी पूर्णपणे सहमत आहे की कोविडच्या काळात ब्याज पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांनी एक पातळी वगळली. म्हणजे सुरुवातीची पायरी टाळली आणि थेट शेअर बाजारात गुंतवणूकदार बनले. अगदी सोप्या आणि अगदी वापरण्यास सोप्या प्लॅटफॉर्म्सवरून जसं की झेरोधा किंवा अपस्टॉक. मी नावं घेतली आहे पण ती प्लॅटफॉर्म्स उत्कृष्ट आणि खूप लोकप्रिय आहे. हे सगळं शक्य झालं कारण इंटरफेस पूर्णपणे डिजिटल होता, कुठलीही मानवी हस्तक्षेप नव्हती आणि प्रक्रिया खूप सोपी होती. बरोबर. तर हे एक कारण आहे. दुसरं म्हणजे मला हे समजून घ्यायचं आहे की आपण जेव्हा आर्थिक उत्पादने म्हणतो तेव्हा ती फक्त गुंतवणूक उत्पादने असतीलच असं नाही. कारण काही आर्थिक उत्पादने गुंतवणुकीच्या बाहेरचीही असतात. उदाहरणार्थ तिथे तुम्हाला माहिती आहेच मॉर्गेजेस, कर्ज, म्युच्युअल फंड्सवर कर्ज किंवा विमा उत्पादने असू शकतात जी गुंतवणूक उत्पादने नाही पण तरीही ती आर्थिक उत्पादने आहेत आणि ती वितरित करणे योग्य ठरते कारण यापैकी अनेक उत्पादने पुल प्रॉडक्ट्स असतात. कोणाला तरी मॉर्गेज हवं असेल, कोणाला तरी घर घ्यायचं असेल तर त्याला नक्कीच मॉर्गेजची गरज भासते. कोणाला तरी विमा घ्यायचा असेल तर त्याने तो घ्यावाच लागतो. जर तुम्ही त्यांना ते विकलं नाही तरीही तो कुठून तरी ते घेणारच आहे आणि बाजारात इतक्या सगळ्या प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहे. म्हणून वितरक म्हणून अशा उत्पादने जी गुंतवणूक आधारित नाही त्यांचाही साठा किंवा निवड ठेवणे म्हणजे उत्पन्नाचे स्रोत विविध करण्यासाठी हे योग्य ठरेल का? तुमच्या या बाबतीत काय मत आहे? नक्कीच आदित्य, तुम्हाला माहिती आहे जय, मी हे एका सोप्या शब्दात उत्तर देतो. तुम्ही करत नसाल कुणी करणार आहे. बरोबर. म्हणूनच तुमच्या फायद्यासाठी तुमच्याकडे शक्य तितकी साधनं असणं आवश्यक आहे. बरोबर ना? आणि मी साधनं म्हणतोय म्हणजे गुंतवणुकीचे पर्याय, आर्थिक उत्पादनांचे पर्याय आणि तुमच्या क्लायंटला आवश्यक असलेली मदत हे सगळं.
म्हणून सगळं परत येतं ते म्हणजे तुम्ही तुमच्या क्लायंटला आणि त्यांच्या गरजा किती चांगल्या प्रकारे समजता आणि त्या गरजा तुम्ही त्यांना कशा पुरवू शकता यावर. ज्या क्षणी तुम्ही त्यांच्या गरजांशी जुळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा विक्री आणि त्यातून मिळणारे उत्पन्न आपोआप मिळू लागतं. होय. बरोबर ना? पुन्हा मी एक गोष्ट अधोरेखित करतो की क्लायंटच्या दोन गरजा असतात. एक म्हणजे गुंतवणूक करणे आणि कधी कधी त्याला पैशांची गरज असते. होय. म्हणून तुमच्याकडे अशा सर्व प्रकारच्या उत्पादने असली पाहिजेत जी दोन्ही बाजूंना पूरक ठरतील. जसं तुम्ही अगदी बरोबर सांगितलं, मॉर्गेजेस, NAS, LAP हे सगळं, अगदी क्रेडिट कार्ड्स किंवा बँक खाते देखील. होय. सगळ्यांच म्हणजे ही एक गरज आहे आणि दुसरी गरज म्हणजे गुंतवणूक करणे आणि तिसरी गरज म्हणजे जोखीम संरक्षण. होय. म्हणून जर तुमच्याकडे सर्व प्रकारची उत्पादने असतील तर अर्थातच तुम्ही तुमचं सामर्थ्य वाढवत आहात आणि तुम्ही त्या विशिष्ट ग्राहकाची तुमच्याशी असलेली नाळ अधिक घट्ट करत आहात, जे खूपच महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर तुमच्याकडे एखादं उत्पादन नसेल तर तुम्ही प्रत्यक्षात त्या ग्राहकाला दुसरीकडे जाण्यासाठी दार उघडत आहात. नक्कीच. आणि या अत्यंत स्पर्धात्मक जगात माझ्या मते असं दार उघडणं हे फारच धोकादायक आहे. बरोबर. म्हणून एक गोष्ट आपण नक्कीच ठामपणे सांगू शकतो की हे नक्कीच योग्य आहे की तुम्ही म्हणजेच तुमच्या टोपलीत विविध उत्पादने असावीत जी तुम्ही तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता, वितरित करू शकता. यापैकी बरीच उत्पादने ग्राहकांकडून मागणी असतात. काही उत्पादने जिथे आपल्याला ग्राहकासाठी गरज निर्माण करावी लागते, ग्राहकाला योग्य प्रकारे शिक्षित करणे आवश्यक असते, म्हणजेच तो अशी उत्पादने खरेदी करेल वगैरे. पण नियामक दृष्टिकोनातून पाहता सर्वात सोपा उत्पाद म्हणजे म्युच्युअल फंड, जिथे जर मी बरोबर समजत असेल तर एखाद्याने निजम सिरीज 5 परीक्षा उत्तीर्ण करावी लागते आणि मग परवाना मिळवावा लागतो. म्हणजेच ही उत्पादने प्रत्यक्षात वितरित करता येतात. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी अजून काही नियामक आवश्यकता आहेत का? इतर उत्पादने वितरित करण्यासाठी काही अतिरिक्त आवश्यकता आहेत का? म्हणून आदित्य, तुला माहितीच आहे, ACBI आणि देशातील नियमनामुळे आज म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर होणे खूप सोपे झाले आहे. होय. तुला फक्त निजम 5 परीक्षा द्यावी लागते आणि त्यासाठीही आम्ही आमच्या चॅनेलवर विविध मॉड्यूल्स तयार केली आहेत, जेणेकरून येणाऱ्या MFDs किंवा जे व्हायचे आहे त्यांनी त्या चॅनेल्सवर जाऊन निजम 5 काय आहे हे समजून घ्यावं आणि फक्त परीक्षेला बसावं. दुसरी गरज म्हणजे तुला फक्त एक साधा संगणक किंवा लॅपटॉप लागेल, ज्यामुळे तू तुझ्या क्लायंट्ससोबत संवाद साधू शकशील आणि तुझे प्रॉडक्ट्स वितरित करायला सुरुवात करू शकशील. क्लायंट्सपर्यंत ऑनबोर्ड. पुन्हा बघा, इथे मी असंही म्हणेन की ज्ञान हे देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण एक म्हणजे प्रशिक्षण. प्रशिक्षणाचा भाग, कारण तुला तुझं प्रॉडक्ट अगदी हाताच्या मागच्या बाजूसारखं माहीत असायला हवं. म्हणजेच तुला तुझ्या क्लायंटसाठी कोणतं प्रॉडक्ट सर्वोत्तम आहे हे समजेल. कारण सामान्यपणे आर्थिक क्षेत्रात चुकीची विक्री आणि लोक फक्त ब्रोकरेजच्या मागे धावतात, असं घडत आलं आहे. म्हणून पहिली गोष्ट किंवा पहिला सल्ला, जसं तुम्ही म्हणाल, तो म्हणजे ब्रोकरेजच्या मागे धावू नका. ती 3 इडियट्स या चित्रपटात एक डायलॉग होता की यशाच्या मागे धावू नका. परिपूर्णता यश मागे धावतील. होय. म्हणून एक गोष्ट जी मी पाहिली आहे, कारण माझा गिंगमध्ये बराच मोठा अनुभव आहे, ती म्हणजे संस्थांच्या बाबतीत गुंतवणूकदार किंवा संपत्ती व्यवस्थापन सेवा घेणाऱ्या ग्राहकासोबत आपोआप एक विश्वास निर्माण होतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीची गोष्ट येते तेव्हा साधारणपणे विश्वासाचा अभाव असतो. होय. माझ्यासाठी एखाद्या वैयक्तिक आर्थिक वितरकावर किंवा म्युच्युअल फंड वितरकावर विश्वास ठेवणे कठीण आहे, केवळ विश्वास ठेवण्यापेक्षा. जरी मला खात्री आहे की म्युच्युअल फंड वितरकांकडे त्यांच्या उत्पादनांबद्दल उत्कृष्ट ज्ञान असते आणि ते मला चांगले शिक्षित करू शकतात, तरीही एकूणच वितरकांविषयी नकारात्मक प्रतिमा आहे जी मी टाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तर मग म्हणजे पुरेशी प्रशिक्षण आणि उत्पादनांबद्दलची पुरेशी जागरूकता ही त्या गोष्टीसाठी एक प्रकारची सुरक्षा ठरू शकते का?
नक्कीच. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा वितरक क्लायंटच्या बाजूने असतो, त्यांच्या गरजा समजून घेतो आणि त्याआधी उत्पादने समजून घेतो आणि त्या उत्पादनांशी संबंधित जोखीम काय आहेत हे समजून घेतो आणि केवळ जास्त कमिशन मिळणारे उत्पादन आहे म्हणून ते चुकीच्या पद्धतीने विकण्याचा प्रयत्न करत नाही. जेव्हा तुम्ही या गोष्टींची काळजी घेता, तेव्हा तुम्ही आधीच क्लायंटचा विश्वास जिंकत आहात. आणि हा व्यवसाय किंवा ही व्यवसायाची लाईन ही पूर्णपणे विश्वासावर चालते, कारण हे तुमच्या गुंतवणूकदारांचे कष्टाने मिळवलेले पैसे असतात आणि तुम्हाला ते अतिशय काळजीपूर्वक आणि सावधगिरीने गुंतवावे लागतात, बरोबर ना? तुमच्या क्लायंटच्या जोखीम प्रोफाईलनुसार, त्याच्या गरजांनुसार तुम्हाला ते पैसे गुंतवावे लागतात, त्यांना ते पैसे गुंतवायला मदत करावी लागते. म्हणून पुन्हा बघा, या इंडस्ट्रीचं सौंदर्य असं आहे की जर तुम्ही तुमच्या क्लायंटच्या हितासाठी काम केलं तर तुमच्या क्लायंटचे AUMs मार्केटमुळे वाढतात, कारण मार्केट्स देखील आपापल्या मार्गाने हलत असतात. म्हणून जसं मी सांगितलं, 2003 मध्ये सेन्सेक्स 3000च्या पातळीवर होता आणि 2023 मध्ये सेन्सेक्स जवळपास 67,000च्या पातळीवर पोहोचला. मग काय घडतंय? तुम्ही तुमच्या क्लायंटच्या वतीने गुंतवलेली रक्कम ती स्वतःच वाढली आहे. होय. म्हणजे नेमकं काय घडतंय तर तुम्ही जे काही निर्णय घेत आहात त्यातून तुमच्या उत्पन्नात आपोआप वाढ होते, कारण आता हे सगळे प्रॉडक्ट्स क्रेड बेस्ड झाले आहेत. म्हणून जर तुम्ही तुमच्या क्लायंटच्या हिताची काळजी घेतली, त्यांना योग्य प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक केली, योग्य ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक केली, तर संपूर्ण प्रवासात भांडवली बाजारातील वाढ तुमच्या कमाईच्या संधी आणखी वाढवणार आहे. होय. म्हणून हे एक अतिशय महत्त्वाचं आहे, याचा विचार करायला हवा, जे दुर्लक्षित केले जाऊ नये. आणि दुसरा मुद्दा असा आहे की सारखा प्लॅटफॉर्म जो मुख्यत्वे वंडी सोबत काम करतो, ते या प्रवासात या भागीदारांना मदत करण्यात कोणती भूमिका बजावू शकतात. बरोबर. तर दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे, ज्याचं नाव आहे वन डिजिटल कडून, आणि आम्ही त्याला वन डिजिटल असं नाव का दिलं आहे? कारण 4 म्हणजेच आम्ही 4 समस्या किंवा 4 स्तंभ सांभाळत आहोत. पहिला, प्रॉडक्ट मार्केट प्लेस, जिथे आम्ही आमचे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आणि ISA भागीदारांना त्यांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या प्रत्येक आर्थिक उत्पादनापर्यंत पोहोच मिळवून देत आहोत. हे पहिलं. दुसरं म्हणजे एकदा का तुमच्याकडे तो मार्केटप्लेस आणि त्या उत्पादनांपर्यंत पोहोच मिळाली, तर मग ते कसं अंमलात आणायचं? म्हणून आमच्या प्लॅटफॉर्मवर आपण हे सर्व डिजिटल पद्धतीने अंमलात आणू शकतो. तिसरं म्हणजे एकदा का तुम्ही त्या उत्पादनांमध्ये गुंतवणूक केली, तर महत्त्वाचं म्हणजे ते कसं रिपोर्ट करायचं, बरोबर? तुमचं रिपोर्टिंग ॲनालिटिक्स, कारण हे महत्त्वाचं आहे की तुम्ही फक्त गुंतवणूक करून विसरून चालणार नाही. तुम्हाला त्या गुंतवणुकीवर, बाजारावर आणि वेगवेगळ्या बदलांवर लक्ष ठेवावं लागतं, जे प्रत्यक्षात तुमच्या गुंतवणुकीच्या परताव्यावर परिणाम करत आहे. आणि एक म्युच्युअल फंड वितरक म्हणून तुमच्याकडून अपेक्षा केली जाते की तुम्ही तुमच्या क्लायंट्सच्या वतीने लक्ष ठेवाल, कारण ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असतात आणि त्यांना या बाबतीत तुमचं कौशल्य आणि मार्गदर्शन हवं असतं. आणि म्हणूनच आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे काही मिनिटात करू शकता, बरोबर? तुम्ही रिपोर्ट्स तयार करू शकाल, विश्लेषण तयार करू शकाल, MISing हे सगळं एकाच ठिकाणी एकत्रितपणे करता येईल. मग तो कोणताही मालमत्ता वर्ग असो, उत्पादन वर्ग असो, मल्टी असेट, मल्टी प्रॉडक्ट रिपोर्टिंग एकाच ठिकाणी मिळेल. आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्याबद्दल आपण बोलत आलो आहोत, तो म्हणजे शिक्षण आणि विकास. आणि तिथेच मला वाटतं सेंट्रिसिटीकडून यावर विशेष भर दिला जाईल, आणि आम्ही आमच्या भागीदारांना शिक्षणविषयक उत्पादने, नवीन संकल्पना शिकण्यात, त्यासोबत असलेले जोखमी समजावण्यात, तसेच नियमांमध्ये बदल झाले असतील तर त्याबद्दल त्यांना सतत अपडेट ठेवण्यात मदत करू. ही जबाबदारी सेंट्रिसिटीवर आहे की आमचे भागीदार अधिक कौशल्यवान आणि प्रशिक्षित व्हावेत, जेणेकरून ते त्यांच्या स्वतःच्या ग्राहकांसाठी उत्तम वितरक आणि सल्लागार बनू शकतील, आणि ही प्रवासाची प्रक्रिया त्यांच्यासाठी आणि त्यांच्या ग्राहकांसाठीही अधिक सुलभ होईल. अजून एक गोष्ट जोडू इच्छितो. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार 40% हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स मेट्रो शहरांपलीकडे राहतात. होय. आणि बहुतेक प्रायव्हेट बँकिंग कंपन्या मेट्रो शहरांमध्येच केंद्रित आहेत.
बरोबर. होय, काही सूटकेस आहेत जसे आपण त्यांना ओळखतो, पण मग बहुतांश MFD जे टियर 2 किंवा टियर 3 शहरांमध्ये आहे ते फक्त म्युच्युअल फंड वितरक नाही तर त्यांच्या ग्राहकांसाठी देखील आहे. त्यांना बाजारात उपलब्ध असलेल्या फक्त मेट्रो शहरांमध्ये मिळणाऱ्या उत्पादनांपर्यंत पोहोच नाही, जी कदाचित या क्षणी सर्वोत्तम किंवा मी म्हणे अधिक चांगली उपाययोजना असू शकतात. बरोबर. अधिक चांगल्या उपाययोजना. भरून पुन्हा सेंट्रिसिटीचं संपूर्ण मिशन विजन स्टेटमेंट हे याभोवती फिरत की आम्हाला प्रायोगिक दिनचा अनुभव प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे, मग ते कुठल्याही शहरात राहत असोत किंवा त्यांची उत्पन्न पातळी काहीही असो. जे अगदी अर्थपूर्ण आहे, कारण मला जे सांगितलं गेलं आणि विविध अहवालांनुसारही उत्पन्नातील तफावत ही टियर 3 आणि 4 शहरं आणि टियर 1 व मेट्रो शहरांमध्ये खूपच वेगाने कमी होत आहे. आणि या शहरांमधील लोकसंख्याही खूपच महत्वाकांक्षी आहे आणि त्यांना आयुष्यात पुढच्या टप्प्यावर जायचं आहे, केवळ उत्तम उत्पादनांचा वापर करण्यापुरतच नाही तर उत्तम संपत्ती व्यवस्थापन सेवा घेण्याच्याही दृष्टीने. आणि तुम्हाला माहिती आहेच, सध्या त्या भौगोलिक भागांमध्ये असलेले वितरक किंवा सल्लागारांकडे कदाचित उत्तम उत्पादने किंवा ती उत्पादने त्यांच्या ग्राहकांना कशी सादर करायची याचं ज्ञानही नसू शकतं, जिथे सेंट्रिसिटी सारख्या प्लॅटफॉर्म्सचा मोठा फायदा होऊ शकतो. तसंच मला असं वाटत नाही. माफ करा, थांबवतो. एक गोष्ट जी तुम्ही सुरुवातीला सांगितली होती की लोक बँकिंग बॅक केलेल्या वेल्थ मॅनेजमेंट कंपन्यांवर म्हणजेच ऑरेंजवर जास्त विश्वास ठेवतात. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की असंख्य आहे, कारण त्यांना संस्थात्मक पाठबळ असतं. बरोबर. एक प्रॉडक्ट टीम आहे जी काम करत असते, प्रॉडक्ट्सचं व्हाईट लिस्टिंग होत असतं आणि त्यानुसार सुचवले जातात, किमान अशी धारणा आहे. वरून त्यांना खूप आत्मविश्वास असतो. तर सेंट्रिसिटी हे स्वतंत्र लोकांना संस्थात्मक पाठबळ पुरवत आहे, ज्यांच्याकडे संशोधन क्षमता आणि तांत्रिक क्षमता नाही, जशा या सर्व नव्या संस्थांकडे असतात. म्हणून आम्हीच ते संस्थात्मक पाठबळ आहोत. आणि त्याच वेळी त्यांना संस्थेच्या बदलत्या प्राधान्यक्रमांना बळी पडावं लागणार नाही. ते त्यांच्या गतीने करू शकतात आणि ते हे काम क्लायंटच्या हिताशी सुसंगत राहून करू शकतात. पहा, सर्वात मोठं आव्हान म्हणजे जर कोणी काम करत असेल, हेच मी हिंदी आवृत्तीत सांगितलं होतं. म्हणजे जेव्हा लोक MFDs किंवा आर्थिक उत्पादन वितरक व्हायचे ठरवतात आणि म्हणतात की आता ते उद्योजक व्हायचं, कारण तेच काम ते दुसऱ्यासाठी करत आहे, तेव्हा त्यांच्यावर खूप दबाव असतो. त्यांच्यावर टार्गेट्सचा दबाव असतो, आकड्यांचे टार्गेट्स असतात, उत्पन्नाचे टार्गेट्स असतात. जेव्हा ते उद्योजक होतात, बरोबर, त्यांच्यासाठी सर्वात मोठं आव्हान म्हणजे ते एका संस्थेसोबत काम करत होते, त्यामुळे त्यांना आतापर्यंत सगळं तयार मिळत होतं, आणि जेव्हा ते स्वतःच्या पायावर उभे राहतात तेव्हा हे खूप खूप कठीण होतं. म्हणून काही सोल्युशन्स आहेत, स्वतंत्र सोल्युशन्स, जे फक्त म्युच्युअल फंड रिपोर्टिंग देतात. नाही बार्सचं फक्त बाँड रिपोर्टिंग. पण बघा, असं कार्यक्षम सल्लागार किंवा वितरण कधीच चालू शकत नाही. हे खूप खूप समन्वयित असायला हवं, कारण तुम्ही 10,000 प्लॅटफॉर्म्स, ॲप्स किंवा यावर विखुरले जाऊ शकत नाही. माफ करा, मी आकडा पुन्हा पुन्हा सांगतोय, पण तुम्ही एकटे असताना किती ठिकाणी विखुरले जाऊ शकता. म्हणून मुख्य कल्पना म्हणजे संपूर्ण अनुभव एकत्रितपणे पॅकेज करणे, बहुप्रकारच्या उत्पादनांचा अनुभव लॅपटॉपमध्ये संकुचित करून जो तुम्ही एखाद्याला देऊ शकता. तसं पाहिलं तर पुन्हा एकदा विकसित देशांमध्ये जे काही घडतं, ठीक आहे, आपणही लवकरच त्या काळाकडे जात आहोत असं मला वाटतं, पण मग जे काही पाश्चिमात्य देशांमध्ये घडतं, शेवटी ते भारतातही थोड्या वेळाने घडच. म्हणून जर तुम्ही पाहिलं, हा प्रकार म्हणजे युरोपियन देशांमधील किंवा अमेरिकेमधील विकसित देशांमधील IFAचं संपूर्ण चित्र, तर तुम्ही पाहिलं असेल की तिथे जवळजवळ स्वतंत्र IFAs अस्तित्वात नाहीत, आणि त्यामागे अनेक कारणं आहेत. एक म्हणजे तिथे प्रत्यक्षात घडणारे नियामक बदल. म्हणून विकसित देशांमध्ये IFAs साठीचे नियामक निकष खूपच कडक आहेत. आणि जर तुम्ही पाहिलं तर भारतही हळूहळू त्या दिशेनेच जात आहे.
म्हणून मी जेव्हा म्युच्युअल फंड उद्योगात सुरुवात केली तेव्हा सर्टिफिकेशन असं काहीच नव्हतं. कोणीही, अगदी कुणीही म्युच्युअल फंड वितरक होऊ शकत होतं, असं काहीच नव्हतं. मग आता 1 वर्ष आलं. आता SBIने असं केलं की जर तुमच्याकडे 100 कोटींपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ऑडिट्सना सामोरं जावं लागतं. म्हणून पुन्हा पुन्हा हे सगळे नियामक नियम अधिकाधिक कडक होत जातील. आणि मला वाटतं कोणताही उद्योग असाच विकसित होतो. ठीक आहे. म्हणून गोष्टी खूप खूप कठीण होणार आहेत. हे दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या प्लॅटफॉर्मला जॉईन करता तेव्हा तुम्हाला स्केलचा फायदा मिळतो. तिसरा मुद्दा, तंत्रज्ञान स्वस्त नाही. होय, आणि व्यक्तींसाठी मोठ्या प्रमाणावर विस्तार करणं खूप कठीण आहे. आणि पण सेंट्रिसिटीने ज्या प्रकारचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे तो इतका मोठा खर्च आहे की एखाद्या व्यक्तीने तो करणे शक्य नाही. होय. आणि ज्या प्रकारचं रिसर्च टीम वेगवेगळ्या म्हणजे संपूर्ण संस्थात्मक पाठबळ सेंट्रिसिटी देत आहे, म्हणजेच संपूर्ण डेस्क, संपूर्ण इक्विटी डेस्क आणि संपूर्ण प्रॉडक्ट टीम जी सर्व ड्यू डिलिजन्स आणि इतर गोष्टी पार्टनरसाठी करत आहे, ही सगळी कामं शक्यच नाहीत. आणि हेच कारण होतं की मी हे केलं आणि मग प्रॉडक्ट्सचा जो संपूर्ण विकास चालू आहे तोही. म्हणूनच पश्चिमी देशांमध्ये स्वतंत्र जवळजवळ अस्तित्वात नाहीत आणि त्यापैकी बहुतेक जण प्लॅटफॉर्मला जोडलेले आहेत. हा ट्रेंड भारतातही येईल. बरोबर. आणि मला ठाम विश्वास आहे की प्लॅटफॉर्म्स खूप मोठी मूल्यवृद्धी करतील आणि विशेषतः आमच्यासारख्या हेतू असलेल्या प्लॅटफॉर्म्स. मल्टी प्रॉडक्ट मल्टी. होय होय आदित्य, खरं तर तुला माहिती आहेच, ट्रेंड असा आहे की बहुतांश जे टियर 3-4 शहरांमध्ये किंवा अगदी लहान किंवा मोठ्या शहरांमध्ये आहे, स्वतंत्र ते आणि अल्ट्रा तसेच मोठ्या व्यवहारांमध्ये मागे पडत आहे. उदाहरणार्थ, अनेक शहरांमध्ये गेल्या 10 वर्षांत खूप पैसा निर्माण झाला आहे कारण संस्थापकांना पैसा मिळाला आहे. तुला माहिती आहेच, अनेक स्टार्टअप्समध्ये एक्झिट्स आणि स्टेक सेल्स झाले आहे. पण किती खरंच त्या नात्यांमध्ये शिरकाव करू शकले? सर्वात मोठं कारण म्हणजे ते व्यक्तिगत पातळीवर होते, बरोबर ना? आणि त्यांच्याकडे कोणतीही संस्थात्मक मदत नव्हती. त्यांच्यासाठी कोणताही प्रॉडक्ट किंवा प्लॅटफॉर्म सपोर्ट नव्हता, ज्यामुळे ते त्यांच्या किंवा नवीन अपरिचित क्लायंट्स आणि अल्ट्रा लोकांकडे जाऊन पिच करू शकले असते. आणि इथेच आमचं मिशन सेंट्रिसिटीमध्ये असं आहे की आम्ही प्रत्येकाला ती मदत द्यायची आहे जेणेकरून ते या देशातील प्रत्येक आणि अल्ट्राला भेटू शकतील आणि त्यांना आपले क्लायंट बनवू शकतील. तर प्रॉडक्ट्सच्या पलीकडे ब्याज सेवा देखील आहेत होय, ज्या आमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. खूप साधी गोष्ट म्हणजे वसीयत नियोजन. आणि लोकांनी कोविड नंतर वसीयत नियोजनाचं महत्त्व समजून घेतलं आहे. इस्टेट प्लॅनिंग, गुंतवणूक, त्याशिवाय इमिग्रेशन प्लॅनिंग. तर या काही व्हॅल्यू ॲड्स आहेत ज्या प्लॅटफॉर्म देखील देत आहे आणि ज्या सध्याच्या काळात खूपच महत्त्वाच्या आहेत आणि अजूनही खूपच संबंधित आहे. तर हे सगळं पहा, हे सगळे मोठे प्लॅटफॉर्म्स ते अशी व्हॅल्यू प्रपोजिशन देतात. मी तुम्हाला एक खूप वेगळी गोष्ट देतोय. मी तुम्हाला फक्त म्युच्युअल फंड्स देत नाही. आणि म्हणूनच तुम्ही पाहता की बरेच लोक पूर्वीचे जे MFDs होते तिथून संस्थात्मक पाठबळ असलेल्या लोकांकडे वळत आहे. तर ते बंका असू शकतात किंवा इतर संपत्ती व्यवस्थापन करणारे लोक. म्हणूनच हा संपूर्ण बदल प्रत्यक्षात घडतोय आणि इथेच सेंट्रिसिटी पुढे येते. म्हणजे तर मी थोडक्यात टप्प्याटप्प्याने हे सारांश सांगू का? एक गोष्ट नक्की आहे, जसं आपण आधी चर्चा केली होती, भारत अशा दिशेने जात आहे जिथे कॅपिटल मार्केट्सना भारताच्या वाढीचा फायदा होईल, बरोबर? आप शेवटी 20-30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था झालो तर त्यानंतर मजबूत इक्विटी किंवा डेट कॅपिटल मार्केट येईल आणि आर्थिक उत्पादनांचे वितरण करण्यासाठी मोठ्या संधी निर्माण होतील ज्यासाठी मागणी वाढेल. बिलकुल. म्हणून जर या उत्पादनांची मागणी वाढली तर या उत्पादनांचे वितरणासाठी मोठ्या संधी आहे. म्हणून जर मला करिअर घडवायचं असेल किंवा जर मला आर्थिक उत्पादनांचा स्वतंत्र वितरक व्हायचं असेल तर अर्थातच यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहे.
दुसरं म्हणजे अशा प्लॅटफॉर्मशी जोडलेलं असणं जे या प्रवासात मला मदत करू शकेल, एक प्रकारचा संस्थात्मक आधार देईल. तसेच मी विकायच्या उत्पादनांमध्ये मदत करेल, ती उत्पादने कशी विकायची यासाठी प्रशिक्षण देईल. माझ्या क्लायंटला ही उत्पादने ट्रान्झॅक्ट आणि रिपोर्ट करण्यासाठी मजबूत तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म देईल. तर अशा मल्टी प्रॉडक्ट प्लॅटफॉर्मशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. चौथं म्हणजे आपला प्लॅटफॉर्म म्हणजे सेंट्रिसिटी याबद्दल चर्चा करावी लागेल, ज्यामध्ये होय नाही तर हे फिजिकल आहे. होय म्हणजे आमचं मॉडेल फिजिकल आहे, हे डिजिटल नाही, कारण दिवसाच्या शेवटी आपण भारतीय आहोत. हो बरोबर. काही भाग येईल तर काय आहे ना, आपण पाहिलं की आणि हे सगळ्यांचाच अनुभव आहे की आपण भारतीय पारंपरिकपणे तंत्रज्ञान नाकारतो, बरोबर ना? म्हणजे आपण तंत्रज्ञान वेगवेगळ्या प्रकारे वापरतो, पण जेव्हा पैशाचा विषय येतो तेव्हा आपण तंत्रज्ञानापासून थोडं दूर राहतो, बरोबर? आपल्याला काहीतरी अस्वस्थता वाटते आणि आपल्याला थोडं प्रोत्साहन हवं असतं. कुणीतरी आपल्या शेजारी बसून दिशा दाखवावी लागते आणि सांगावं लागतं, हे चांगलं आहे, हे तुझ्यासाठी योग्य आर्थिक उत्पादन आहे आणि माझ्यावर विश्वास ठेव. माझ्याकडे आवश्यक कौशल्य आहे आणि मी तुझ्यासाठी योग्य तेच करत आहे, म्हणून तुला हे करावंच लागेल. तो हलका धक्का खूपच आवश्यक असतो, जो मला एकदम शुद्ध म्हणजेच स्वतः करून पहा अशा प्लॅटफॉर्मपासून वेगळं करतो. आणि विशेषतः जेव्हा मोठ्या रकमेचा प्रश्न येतो, जेव्हा गुंतवणुकीसाठी काही कोटी रुपये लागतात, तेव्हा अर्थातच एखाद्याला प्रत्यक्ष भेटून चर्चा करावीच लागते. फिजिटलमध्ये अजून एक कोण आहे, कारण कधी कधी माझे पार्टनर्स जर त्यांनी एखाद्या प्लॅटफॉर्मला जॉईन केलं आणि त्यांना त्या पातळीवरची मदत मिळाली नाही, तर सुरुवातीला त्यांना, विशेषतः जे लोक या क्षेत्रात नवीन आहेत, बरोबर, त्यांच्याशी अगदी लहान मुलांसारखं वागावं लागतं आणि तिथून त्यांना वाढवावं लागतं. मार्गदर्शनाची गरज असते. हो, आणि खूप मार्गदर्शनाची गरज असते. म्हणूनच हा फिजिटल मॉडेल ते सुनिश्चित करतो. दुसरा मुद्दा म्हणजे सेंट्रिसिटी म्युच्युअल फंड वितरकांना जो फायदा देते आहे, तो म्हणजे पुन्हा एकदा जसं मी सांगितलं, आम्ही त्यांना संस्थात्मक पाठबळ देतो. म्हणजे फक्त त्यांना शिकवणं किंवा माहिती देणं एवढंच नाही, तर सुरुवातीला त्यांच्यासोबत चालणंही आहे. म्हणून आमच्याकडे हा पोर्टफोलिओ कोच किंवा गुंतवणूक सल्लागार असं एक संकल्पना आहे, जिथे सुरुवातीला जेव्हा तुम्ही अजून पूर्णपणे आरामदायक नाही, तोपर्यंत या क्षेत्रात खूप अनुभवी असलेली व्यक्ती प्रत्यक्षात तुमच्यासोबत येऊ शकते. मला आत्मविश्वास, सुरुवातीची गती मिळू शकते. म्हणजेच तुमच्या बाजूने, भागीदाराच्या बाजूने बसून संवाद साधण्यासाठी. हो, खरंच आमचा हेतू तुमचा व्यवसाय वाढवण्याचा आहे. आणि तुमचा व्यवसाय वाढवणं, तुमचे विचार करण्याचा दृष्टिकोन विस्तारण्याचा आहे. कारण साधारणपणे मी पाहिले की तुम्हाला मर्यादित ठेवणारं एकमेव कारण म्हणजे तुम्ही स्वतः. कारण आपण स्वतःच विश्वास ठेवायला लागतो, मी हे करू शकत नाही किंवा माझ्या ओळखीचे लोक हे करू शकत नाही. म्हणून आपण प्रत्यक्षात या अडचणी स्वतःसाठी निर्माण करतो, बरोबर? आणि जेव्हा तुमच्यासोबत कोणी अगदीच तटस्थ व्यक्ती असते, तेव्हा ते खरंच तुम्हाला तो विशिष्ट विचार विस्तारायला मदत करतात, बरोबर? तर एकूणच ही चर्चा खूपच छान झाली. म्हणजे बऱ्याच चांगल्या मुद्द्यांचा समावेश झाला. नक्कीच हे विश्वास निर्माण करतं की आर्थिक वितरण व्यवसाय अनेक पटींनी वाढणार आहे. या उद्योगात सामील होणाऱ्या आणि स्वतंत्र आर्थिक वितरक, उत्पादन वितरक बनणाऱ्या मध्यस्थांची संख्या अनेक पटींनी वाढणार आहे. आणि आशा आहे की या सगळ्यात सेंट्रिसिटीची भूमिका देखील. माफ करा, मला मध्येच बोलायची सवय आहे. नाही, हरकत नाही. पुन्हा एकदा बघा, सेंट्रिसिटीमध्ये पार्टनर म्हणून सामील होण्याचा एक मोठा फायदा म्हणजे जेव्हा तुम्ही सेंट्रिसिटीमध्ये सामील होता, कारण सध्या बाजारात असलेल्या बहुतेक प्लॅटफॉर्म्स फक्त विशिष्ट प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठीच डिझाईन केलेले आहेत. पण सेंट्रिसिटी सोबत तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या सर्व प्रकारच्या क्लायंट्सना सेवा देऊ शकता. म्हणजे कोणी 2,000 रुपयांची SIP सुरू करू इच्छित असेल, 2 कोटी रुपये AIF मध्ये गुंतवणूक इच्छितो, 2 कोटी रुपये AIF मध्ये, किंवा कोणी ज्यांच्याकडे शेकडो कोटींची संपत्ती आहे आणि त्यांना फक्त श्रेणी कव्हर करतो. म्हणजे ती संपूर्ण श्रेणी इथे आहे. आणि म्हणूनच, कारण तुमच्यासारखे आणि अनिरुद्ध सारखे लोक ज्यांच्याकडे हे पैसे व्यवस्थापित करण्याचं DNA आहे, तेच या प्लॅटफॉर्ममध्ये अंगभूत केलं आहे.
म्हणून हे खूपच उपयुक्त ठरलं आहे. खूप धन्यवाद अनिरुद्ध फराज. आज आमच्यात सामील झाल्याबद्दल तुमचेही खूप आभार. आणि आशा आहे की हे आमच्या भागीदारांसाठी आणि आर्थिक उत्पादन वितरकांसाठी उपयुक्त ठरलं असेल. सेंट्रीशाला धन्यवाद. धन्यवाद